नमस्कार, आम्ही खवय्या या आमच्या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करते। मी आज बनवणारे वाफवलेले चिकन मोमोज। चला तर मग बघूया चिकन मोमोज साठी लागणारे साहित्य। अर्धा किलो चिकन, अद्रक, लसूण, 4-5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर बारीक कापलेली, 2 कांदे बारीक केलेले, 1 चमचा मीठ, 1 वाटी मैदा। आता आपल्याला हे चिकन स्वच्छ धुवून बारीक तुकडे करून घ्यायचे। ते मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, लसूण हे सगळं आपल्याला एकत्र दळून घ्यायचंय। यात पाणी घालायचं नाहीये, फक्त मिक्सर फिरवायचंय। हे बघा, हे असं जाडसर छान असं बारीक होतं। आता आपल्याला मैद्याचा गोळा तयार करायचा आहे। यामध्ये मी 1 चमचा तेल घातलंय, थोडं मीठ घातलंय। आता मी हा कडक गोळा तयार करणार आहे, त्यामुळे पाणी हे आपल्याला थोडं थोडं घालून मग त्याचा कडक असा गोळा तयार करायचा आहे। हे बघा, असं थोडं थोडंच पाणी टाकायचंय। जास्त नरम गोळा नकोय आपल्याला, म्हणून पाणी घालताना हातात घेऊन मग पाणी घालायचं। हा बघा, हा झाला कडक गोळा। आता मी याला 10 मिनिटं बाजूला ठेवते। आता यानंतर मी मिऱ्या घेतल्या, मिऱ्याची जाडसर अशी पावडर करून घेतलीये। आता मी दळलेल्या चिकन मध्ये कांदा, कोथिंबीर, मिरी पावडर आणि मीठ घालते। आता मी याला छान हाताने मळून घेते। हे मला छान एकत्र असं एकजीव करायचंय, त्यामुळे ते जरा 2-3 मिनिटं आपल्याला छान हाताने मळून घ्यायचे। 10 मिनिटानंतर हा गोळा बघा असा झालाय। आपण त्याला थोडा हाताने मळून घेतला। आता मी याचा एक गोळा घेऊन जाड अशी पारी तयार करते। यात मी चिकनचं सारण भरते। हे अशा आपल्याला एका साइडने सगळ्या चुन्या करून घ्यायच्या आहे आणि एका साइडने प्लेन ठेवायचंय। आता हे छान बोटाने असं दाबून घ्यायचंय, जेणेकरून आपला मोमोज हा फुटला नाही पाहिजे। हे बघा, हे असे मी मोमोज तयार करून घेतले। आता मी या भांड्याला तेल लावून घेतलंय। यात मला मोमोज वाफायला ठेवायचे। मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून छोटी प्लेट ठेवली आहे। आता मी हे त्या भांड्यामध्ये वाफायला मोमोज ठेवते। आपल्याला हे मध्यम गॅसवर 10 मिनिटं वाफवून घ्यायचे। हे बघा, झाले आपले मोमोज तयार। ही आमची सोपी पद्धत वापरून तुम्ही घरी मोमोज तयार करा। मोमोजची चटणी आम्ही शॉर्ट व्हिडिओ मध्ये अपलोड केली आहे, तिथे तुम्ही पाहू शकता। आमचा नेक्स्ट व्हिडिओ हा फ्राईड मोमोजचा असणार आहे, त्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओला भरभरून लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये न्यू रेसिपी सह। धन्यवाद।